जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यार जो काही चिन्ह वाटप असेल तर ते झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही उमेदवार असतील तर ते तुमच्याकडे अशा डिझाईनची मागणी 100% करणार की यार आम्हाला अशाचं पद्धतीचं चिन्ह भेटलेलं आहे आणि तो चिन्ह आमच्या डिझाईनमध्ये टाकून तुम्हाला डिझाईन्स याच्या पुढे प्रोव्हाइड करावं लागतील. मग त्यावेळेसला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की यार हे लोकलचे जे काही चिन्ह असेल तर हे चिन्ह आणायचे कुठून, कारण जे मोठे मोठे पार्टीचे चिन्ह असतील ते तुम्हाला कुठे गुगलवर मिळून जातात, पण हे जे काही छोटे छोटे चिन्ह असेल तर ते मिळत नाहीत. तर आजचा जो काही व्हिडिओ असेल तर खास मी त्या चिन्हावर या ठिकाणी केलेला आहे. तर आजच्या जे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक 50च्या आसपास माझ्याकडे आहे तर ते मी तुम्हाला सगळे प्रोव्हाइड करणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर ते काही तुम्हाला लागत असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. मग जेवढे काही तुमच्या कमेंट्स येतील एका दिवसामध्ये जे काही चिन्ह आपण प्रोव्हाइड केले नसतील ते, तर त्यांचा एक करेल मी आणि ते आपल्या टेलिग्रामला मी या ठिकाणी टाकून दिलं, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. तर आपण काय करूयात, ते डाउनलोड करायला तर जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे जर तुम्हाला एडिटिंग करते वेळेस काही अडचण आली किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते जर तुम्हाला कोणाला सांगा असं जर वाटत असेल, तुम्ही सरळ येऊन मला इंस्टाग्रामला मेसेज या ठिकाणी करू शकता. तुमची जे काही अडचण असेल ती माझ्या पद्धतीनं मी सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून टाकेल. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट काम ते म्हणजे की यार तुमच्याकडचं काइन मास्टर अवेलेबल नसेल आणि तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर या ठिकाणी मी इंस्टाग्रामला आपल्या एक रील पोस्ट केलेली आहे. तर त्या रीलमध्ये मी सांगितले तुम्हाला की तुम्ही कशा पद्धतीनं जे काही काइन मास्टर असेल ते या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तुम्ही जाऊन ती रील या ठिकाणी पूर्ण चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, चला तर आपण काय करूयात, आता आपले जे काही चिन्ह असतील तर ते चिन्ह एक वेळेसला या ठिकाणी बघून घेऊयात. ओके, तर हे बघू शकता, हे आहे पतंगाचं चिन्ह, त्याच्यानंतर सिलेंडर दिलेलं आहे, त्याच्यानंतर बॅट आहे, त्याच्यानंतर ही टॉर्च आहे, त्याच्यानंतर ही शिडी दिलेली आहे, त्याच्यानंतर ही आरापत्ती आहे, त्याच्यानंतर चष्मा, ही बैलगाडी, त्याच्यानंतर ही चाबी, त्याच्यानंतर हा कंदील. अशा पद्धतीच्या असंख्य पिंजेस मी या ठिकाणी तुम्हाला दिल्यात. आता प्रत्येक गोष्ट जर मी सांगत बसलो तर खूप आपला वेळ या ठिकाणी निघून जाईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काही या ठिकाणी सांगणार नाही आहे. तर आपला 4 मिनिटाचा व्हिडिओ होईल फक्त. त्याच्यामधले आता काय विषय माहिती आहे का, काही काही पिंजेस कशा दिल्यात मी डायरेक्ट दिल्यात, म्हणजे तिला बॅकग्राऊंड वगैरे काही या ठिकाणी तुम्हाला लावायची गरज नाही आहे. पण काही काही पिंजी कशा आहेत त्याच्या मागे या ठिकाणी बॅकग्राऊंड आहे. ओके, तर ते कसं खोडायचं मी सांगतो. त्याच्यासाठी तुम्हाला सिंपल काम काय करायचं आहे, आपले जे काही पिक्सल लॅब असेल तर ते पिक्सल लॅब तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि पिक्सल लॅब ओपन केल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे आणि ज्या कोणी पीएनजीचं जे काही बॅकग्राऊंड असेल ते तुम्हाला काढायचं असेल. ओके, तर आपण आता काय करूयात, उदाहरणार्थ हे जे काही टॉर्च असेल तरी टॉर्च घेऊयात. ओके, तर तुम्हाला काय करायचं, सिंपली याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने ते या ठिकाणी घेऊन यायचं आहे. अशा पद्धतीने आल्याच्या नंतर जे सेटिंगचं ऑप्शन असेल याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला, त्याच्यानंतर साईडला यायचं आहे. साईडला आल्याच्यानंतर इरेज कलर नावाचं एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा, याच्यावर क्लिक करायचं आणि हे तुम्हाला काय करायचं, एनेबल करायचं आहे. जस्ट एका क्लिकवर तुमचं जे काही बॅकग्राऊंड असेल तुमच्या त्या इमेजचं तर ते सगळं बॅकग्राऊंड या ठिकाणी रिमूव्ह होऊन जातं. मग हे रिमूव्ह झाल्याच्या नंतर मग तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जो काही आपला सर्कलवाला शेप असेल तर तुम्ही ते सर्कलवाला शेप या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर ही जी काही पिंज असेल तर ही पिंज तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये या ठिकाणी सेट करू शकता. ओके, अशा पद्धतीनं मस्त तुम्ही सेट केली का, इथून काय करायचं, बॅकग्राऊंड इरेज करायचं, हटवायचं आणि त्याच्यानंतर ही जी काही पिंज असेल तर ही अल्ट्रामध्ये किंवा या ठिकाणी जी काही आपल्या सेटिंग्स असतात तर सेटिंग्स करून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, सेव्ह करू शकता. आणि मग सेव्ह केलेली पिन तुम्हाला कशी तुमच्या डिझाईनमध्ये यूज करायची तर ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे ते या ठिकाणी सांगायची मला काही आवश्यकता वाटत नाही. ओके, तर सगळं जे काही मटेरियल असेल पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला दिल्यात. आणि आपण एक कोर्सला टोटल बघूयात मी किती दिले. मी 50 म्हणलं होतं, शायद 50च्या वर असतील ते. ओके, तर या ठिकाणी बघू शकताय 50 नाही आहे तर तब्बल 98 जे काही लोगोज असतील तर ते मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. मी स्टार्टिंगला 50 म्हणलं पण हे त्याच्यापेक्षा दुप्पट झालेलं. ओके, तर सगळे जे काही असेल तर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटचे लिंक आहे, तिथे जाऊन तुम्हाला हे सगळं या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. आणि तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही पासवर्ड टाकायची गरज नाही आहे, काही नाही. एक झिप फाईल आहे तर ती झिप फाईल डायरेक्टली तुम्ही ओपन करू शकता किंवा ओपन पीएनजीज प्रोव्हाइड केलेला आहे. दोन्हीपैकी एक लिंकवर क्लिक करून तुम्ही कोणती फाईल या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि तुमच्या जे काही पीएनजीज असतील ते पीएनजीज तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण यांच्या पुढचा जो काही व्हिडिओ असेल तर जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं तशा पद्धतीनं काइन मास्टर व्हिडिओ एडिटिंग जे काही असेल तर इलेक्शनच्या टाईमची तर तिच्यावर व्हिडिओ येणार आहे, तर त्या व्हिडिओसाठी तयार राहा. बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.